नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. कोकणात सर्वत्र माघी गणेशोत्सवाला सुरुवात. आनंदात वाजत गाजत झाले बाप्पाचे आगमन. राज्यात माझी शाळा सुरक्षित शाळा उपक्रम राबवणार. मंत्री अदिती तटकरे यांनी दिली ग्वाही. दापोलीतील पत्तन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात उपोषण करणाऱ्याला मारहाण. दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल. आणि दीपक अमराळे यांनी केले मातीचे सोने. पडीक जागेवर फुलवला मळा. पाहुयात सविस्तर वृत्त. वक्रतुंडाचे रूप आगळे, मोठाले कान, बारीक डोळे अशा मंगलस्वरात पाळणा म्हणत पारंपरिक वेशात महिलांनी गणरायाची मनोभावे प्रार्थना केली. यंदा देखील विविध शुभचिन्हांनी सजलेल्या सुवर्ण पाळण्यात गणेश जन्म सोहळा उत्साहात संपन्न होतोय. मंदिरात केलेल्या मनोहारी पुष्प सजावटीचे दृश्य डोळ्यात साठवण्यासोबतच शेकडो गणेश भक्तांनी बाप्पाचे दर्शन घेत सुख समृद्धी नांदो अशी प्रार्थना श्रींचरणी केली. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही माघ शुद्ध चतुर्थी गणेश जन्म सोहळा दगडूशेठ गणपती मंदिरात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त मंदिराला आकर्षक आरास आणि विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. आज माघी गणेश जन्म सोहळा त्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये पहाटे 3 वाजता ब्रह्मस्पती सूक्त अभिषेक करण्यात आला आणि भक्तांच्या रांगा पहाटेपासून आपल्याला दिसत आहे. आपल्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी या ठिकाणी गणेशाचं आयोजन केलेले, अभिषेकाचं आयोजन केलेले आहे. आता पहाटे 4 वाजता हा प्रसिद्ध गायिका प्रियांकाजी बर्वे यांचा स्वराभिषेक संपन्न झाला आणि बरोबर दुपारी 12 वाजता 101 भगिनींच्या माध्यमातून या ठिकाणी गणेश जन्माचा सोहळा संपन्न होणार आहे. सायंकाळी 6 वाजता बाप्पांची पालखीतून नगर प्रदक्षिणा मिरवणूक या ठिकाणी होणार आहे. गणपती बाप्पाचा जयघोष आणि फटाक्यांची आतिषबाजी तसेच ढोल ताशांचा गजर करत रत्नागिरीतल्या लांजाच्या राजाचे शुक्रवारी सायंकाळी जल्लोषात आगमन झाले. शेट्टे यांच्या गणपती कारखान्यातून या गणपती मिरवणुकीला सुरुवात झाली. सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ बाजारपेठ लांजाच्या वतीनं सलग 34व्या वर्षी माघी गणेशोत्सवाला शनिवारी 1 फेब्रुवारीपासून सुरुवात होते. 31 जानेवारी रोजी शहरातील सीताराम शेट्टे यांच्या गणपती कारखान्यातून साटवली रोड ते लांजा बाजारपेठेतून मिरवणुकीने श्रींची भव्य आगमन मिरवणूक काढण्यात आली. रस्ता सुरक्षा सप्ताह 2025 अंतर्गत रायगड जिल्हा पोलिसांच्या वतीनं माझी शाळा सुरक्षित शाळा अंतर्गत सुरक्षित शाळा स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी पारितोषिक वितरण समारंभ सोहळा 2025चे आयोजन बालगंधर्व रंगभवन रिलायन्स टाउनशिप नागोठणे येथे करण्यात आले होते. पुढच्या पिढीला जागरूक, आदर्श आणि सक्षम नागरिक बनवण्याच्या दृष्टीने राबवलेली माझी शाळा सुरक्षित शाळा अंतर्गत स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि उपयुक्त असल्याचे कौतुकोद्गार महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काढले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपयुक्त ठरणारा स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी उपक्रम राज्यस्तरीय उपक्रम होणे काळाची गरज आहे. माझी शाळा सुरक्षित शाळा हा उपक्रम राज्याचा गृह विभाग आणि शालेय विभाग यांच्यामार्फत अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येईल अशी ग्वाही मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आदी उपस्थित होते. एका बाजूला रायगड पोलीसचं काम हे उज्ज्वल आहेच, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण पावलं उचलत आहात. त्यामुळे आपल्याला मिळालेला पुरस्कार हा कुठेही आपण गृहीत न धरता, ग्रांटेड न धरता दरवेळेला रायगड पोलीसच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम हे त्या निमित्ताने आयोजित केले जात असतात. मी पोलीस बँडचा सुद्धा आवर्जून उल्लेख करीन आणि मी नेहमी म्हणत असते की रायगडचं पोलीस बँड हे इतर पोलीस बँडच्या तुलनेमध्ये निश्चितपणाने उज्ज्वल आहे. त्याचा आम्हाला नक्कीच अभिमान हा नेहमी वाटत असतो. आज ज्या 28 शाळांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे त्यांचे मुख्याध्यापक, त्यांचे प्राध्यापक, विद्यार्थी, मित्रमैत्रिणी यांना मी मनापासूनच्या शुभेच्छा देईन की आपण या पहिल्यांदाच आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यामध्ये आपला सन्मान त्या निमित्ताने होत आहे. तुम्हाला सन्मान आणि सन्मान चिन्ह देण्यात येत आहे किंवा सर्टिफिकेट देण्यात येत आहे याचा अर्थ त्या 28 शाळांची जबाबदारी अधिकची वाढलेली आहे. कारण तुमच्या प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये किंवा तुमच्या असेंब्ली हॉलमध्ये हे सर्टिफिकेट लागणार आहे. त्यामुळे एकदा हे सर्टिफिकेट लागल्यानंतर त्या शाळांची जबाबदारी ही निश्चितपणाने वाढलेली आहे. आणि ज्या 500 शाळांनी सहभाग घेतलेला आहे, ज्या उर्वरित शाळा आहेत त्यांना पुढच्या वर्षी हा सन्मान कसा मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न करायचे.
महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी समाजातील सर्वच ठिकाणी संयुक्त प्रयत्न करायला हवेत. आपल्या मागे परिवार आहे ही भावना सतत मनात असायला हवी. वाहन चालवत असताना शॉर्टकटचा वापर आणि नियम भंग झाल्यास स्वतःसोबत इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो. युवा पिढीनेही महामार्गावरील सुरक्षा या विषयाकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक वाहतूक विभाग डॉक्टर सुरेश कुमार मेखला यांनी केले. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पळसपे केंद्रात पोलीस अधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्र यांच्या वतीनं रस्ते सुरक्षा अभियान 2025च्या अनुषंगानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत निबंध, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धेत गुणांकन प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. महामार्ग वाहतूक पोलीस विभागासाठी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांचा बोरघाट आणि पळसपे केंद्राच्या टीमचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. दरवर्षी देशामध्ये कमीत कमी 1.5 लाखांच्या मृत्यू होतात आणि महाराष्ट्रामध्ये एका राज्यामध्ये मागील वर्षात 15,332 लोकांचा जीव गेलेले आहे. एकीकडे कोकणात भात शेतीकडे दुर्लक्ष होत असल्यानं पडीक शेतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले. अशातच रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील करंजखोल गावातील प्रयोगशील शेतकरी दीपक अमराळे यांनी काही वर्षांपूर्वी दासगावमध्ये सुमारे 1 एकर पडीक जागा विकत घेतली. 2009 पासून या ठिकाणी ते कृषीतील विविध प्रयोग करत आहेत. यावर्षी त्यांनी बहुपिकाच्या माध्यमातून प्रयोग म्हणून सूर्यफुलाचे यशस्वी उत्पादन केले. तसेच विविध कडधान्य आणि भाजीपाला यांची लागवड करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांनी वाल, मटकी, चवळी, तीळ, सूर्यफूल, उडीद, ज्वारी, मका अशा विविध बीज पेरून शेती करण्याचा प्रयोग केल्याने यामध्ये त्यांना यश आले असता शेतकरी दीपक अमराळे यांच्याजवळ बातचीत केली आहे. आमचे प्रतिनिधी उदय सावंत यांनी. रायगड जिल्हा म्हटलं की भात शेतीचा क्वार्टर म्हटले जाते, परंतु पडीक जागा अशा ठिकाणी खूप ठिकाणी पडीक जागा आहेत. त्या पडीक जागेपासून काय काय उत्पन्न मिळू शकतं, पण त्याच्यामध्ये भात शेती असो किंवा आपले फुलं झाडे असो किंवा आपले एक प्रकारचं सूर्यफुलाचं असो किंवा मूग असो, मटकी असो आणि अनेक प्रकारचे असे उत्पन्न काढले जातात शेतकऱ्याकडनं. परंतु दासगाव या ठिकाणी आपण आत्ता आलेलो आहे. दासगावच्या गावामधील विठ्ठलवाडीच्या आसपास एक शेतकरी राहतात. त्या शेतकरी एक पडीक जागेमध्ये आत्ता बनवलेली काही ठिकाणची आता प्रत्यक्ष तिथं शेती आहे. या शेतीमध्ये काय बनवलं जातं त्यांच्याकडनं जाणून घेऊ. तुम्ही तुमची आत्ता जी काही शेती केलेली आहे ती शेतीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ही कल्पना कशी सुचली आणि या जागा किती आहे? आता ही आपली 1 एकर जागा आहे. मुख्य कल्पना अशी होती की बऱ्याच वेळा कोकणामध्ये लोकांनी बोललं जातं की कोकणामध्ये भाताशिवाय दुसरं काही पीक येत नाही. तर ती लोकांची मानसिकता बदलण्यासाठी जोपर्यंत आपण स्वतः काहीतरी प्रयोग करत नाही, आपण पहिले आपण करायचं आणि नंतर इतरांना सांगायचं, ही कल्पना माझ्या डोक्यात होती. आणि त्याच अनुषंगानं मग मी असा प्रयोग केला की कोकणामध्ये भात पीक काढल्यानंतर सगळी ओसाड पडते जमीन. तर ते भात पिकानंतर बऱ्याच जण काही प्रमाणात लोक कडधान्य घेतात, पण आपण कडधान्य घेण्याबरोबरच त्याच्याबरोबर भूपीक म्हणून आपल्याला सूर्यफूल घेता येईल का, सूर्यफूल यशस्वी होईल का, त्याचा आपण प्रयोग केला. ज्वारीचा प्रयोग केला आहे, मका लावली आहे की जेणेकरून खाली राहणारी पिकं, खाली समजा वाल असेल तर त्याच्यावरती वेली ज्वारीवरती चढतील किंवा सूर्यफुलावरती जातील, वरती फूल येईल किंवा ज्वारीला कंस येतील. खाली त्याची वेलीवरती वेलीचा फायदा असा होईल की त्याच्यावरती अजून फुलारा जास्त येऊन त्याचं जास्त उत्पन्न होईल. अशा प्रकारे आपण पावटा असेल, वाल असेल, मूग असेल, मटकी असेल, चवळे असेल, या पद्धतीनं आपण सगळी शेती करतो. ही जे काय तुम्ही आता उत्पन्न काढलं आहे की मूग असेल, पावटा असेल किंवा वाल असेल, याचं उत्पन्नापासून तुम्हाला काय फायदा किंवा तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना? मी शेतकऱ्यांना एवढेच आव्हान करतो की जर आपण कोकणात जास्तीत जास्त पद्धतीनं जर शेतीकडे वळला तर निसर्गानं खूप मोठी आपल्याला देणगी दिलेलं आहे. आणि बऱ्याच वेळा आपण पश्चिम महाराष्ट्रात जर बघतो तर मोठ्या प्रमाणात लोक शेती करतात, पण ती सगळी केमिकलयुक्त शेती असते. आपल्याला जर चांगलं खाद्य पाहिजे, जर निरोगी राहायचं असेल तर आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी शेती करणं गरजेचं आहे. पण ज्या शेतकऱ्यांची पडीक जागा आहे त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? ज्या शेतकऱ्यांची जागा पडीक आहे त्या पडीक जागेचं मुख्य ते जे आहे ते मुंबई पुण्याला कुठंतरी किरकोळ कामासाठी गेले आहेत, काही लोक भांडी घासत आहेत. असे कामं करण्यापेक्षा जर तुम्ही शेतात आला, शेतात राबला, लोकांसाठी तुम्ही 8 तास राबता आणि जेवढं उत्पन्न मिळतं त्यापेक्षाही जास्त उत्पन्न निश्चित आपण आपल्या जर शेतात राबलो तर निश्चितच यापेक्षा जास्त उत्पन्न मिळेल.
म्हणून आपल्या कोकणी माणसाची फक्त मानसिकता जर बदलली तर नक्कीच त्यांचं नशीब बदलणार आहे. आपण पाहिलात की त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली जी का पडीक जागा आहे त्या पडीक जागेमध्ये जास्त लक्ष देऊन उत्पन्न काढून आपल्याला कसं उत्पन्न जास्त मिळेल त्यासाठीच प्रयत्न केले पाहिजेत. माझे कोकणसाठी उदय सावंत, रायगड. दापोली पत्तन विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या मयूर मधुकर मोहिते यांना सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी राकेश जाधव यांनी कार्यालयातच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार दापोलीत उघडकीस आला. यामुळे दापोलीत खळबळ उडाली आहे. मयूर मोहिते हे प्रजासत्ताक दिनी दापोली तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. सहाय्यक पत्तन अभियंता पत्तन विभाग दापोली कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राकेश जाधव यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ते उपोषणाला बसले होते. त्यांच्या 2 दिवस चाललेल्या उपोषणानंतर राकेश जाधव यांची रत्नागिरी येथे बदली करण्यात आल्यावर त्यांनी उपोषण मागे घेतले. यानंतर ते शुक्रवारी दुपारनंतर सहाय्यक पत्तन अभियंता कार्यालयात कागदपत्रांची मागणी तयार करण्याकरिता गेले होते. यावेळी अचानक तिथे राकेश जाधव हे मद्यप्राशन करून आले आणि त्यांनी मयूर मोहिते यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप मधुकर मोहिते यांनी केला आहे. मारहाण करत असल्याचा व्हिडिओ मधुकर मोहिते यांनी चित्रित केला आणि याबाबत दापोली पोलीस स्थानकात तक्रार देखील नोंदवली आहे. दापोली पोलिसांनी याबाबत अदखलपत्र गुन्ह्याची नोंद केली असून दापोली पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. या झालेल्या प्रकारानं दापोलीत खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित विश्व मराठी संमेलन 2025चे उद्घाटन फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे केले. संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध स्टॉल्सवर भेट दिली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना त्यांच्या मराठी साहित्यातील अमूल्य योगदानासाठी साहित्यभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच अभिजात पाठपुरावा समितीच्या सदस्यांचा सत्कार देखील करण्यात आला. याशिवाय राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या संकेतस्थळाच्या मराठी आवृत्तीचे लोकार्पण या सोहळ्यात करण्यात आले. यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आज बोलबाला आहे. तंत्रज्ञान हे घोड्याप्रमाणे असते, त्यावर स्वार होऊन आपले विचार जगभरात नेले पाहिजेत. मराठी भाषा विभागानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर करून स्मॉल लँग्वेज भाषा निर्माण करून अभिजात साहित्य सर्वांपर्यंत पोहोचवावे. पुढील 5 वर्षात कोणत्या शहरात किंवा देशात विश्व मराठी संमेलन घेता येईल याबाबत विचार विनिमय करण्यात येईल. लंडन मराठी मंडळ यांना 15 दिवसात जागा पाहिजे, त्यासाठी मदत केली जाईल. त्याप्रमाणे दिल्ली येथील मराठी शाळांना मदत केली जाईल असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. पहिल्यांदा आपली जी भाषा आहे ती वैभवशाली आहे आणि तिचा अभिमान हा आपल्याला स्वतःला वाटायला हवा. जेव्हा कारण आपल्याला स्वतःला जेव्हा एखादी गोष्ट वाटते पटते तेव्हाच ती पुढल्या पिढीपर्यंत पोहोचू शकते. अमेरिकेमध्ये लोकांना असं वाटतं की सगळ्यांना इंग्लिश खूप येतं, पण असं नसतं. तिथे येणारी वेगवेगळ्या देशातली माणसं तिथे येतात. काही इटालियन असतात, जर्मन असतात, मेक्सिकन असतात. हे सगळे लोक आपापल्या भाषा आपापल्या घरात बोलत असतात. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की आपली जी मराठी भाषा आहे ती आपल्या मराठी घराघरांमधून बोलली गेली पाहिजे आणि आपली भाषा टिकवण्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवा.